नमस्कार सर्वांना, मी आहे ममादेवी आणि तुम्ही पाहत आहे ममादेव्स लाईफस्टाईल ब्लॉग. 8 ते 10 दिवसांनी तब्बल मी व्हिडिओ अपलोड करते. शेवटचा गुरुवार आहे, कारण व्हायरल इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे व्हिडिओज टाकले नव्हते मी. 10 दिवसानंतर आज कुठे थोडं बरं वाटत होतं. म्हटलं देवीचं उद्यापन तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे, कारण सतत खोकला कफ सतत व्हायरल झालेला आहे सगळीकडे. आणि चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते. आज शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे बरं का. आणि उद्यापनाचा छोटासा व्हिडिओ म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. इथे मी सगळं मस्तपैकी मी मनस्वीने केलं हे डेकोरेशन, आणि देवीचं सगळं फक्त मी मांडलेलं आहे. छान अशी सुंदर साडी पण घातलेली आहे, गजरे पण घातले म्हटलं. आणि दारात छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे जमेल तशी. उशीर झाला होता खूप, कारण सगळं सामान वगैरे आणून मग दुपारच्या नंतर मी पूजेला तयारी केली होती. रांगोळी कशी वाटते व्हिडिओतली नक्की सांगा तुम्ही मला. आणि मग सगळ्यांना 7चा टायमिंग दिला होता मी, कारण इथे शक्यतो सगळीकडे घरोघरी आजच्या दिवशी उद्यापन असतं, त्यामुळे प्रत्येकीच्या घरी जायचं असतं. मग प्रत्येकजण असं ठरवतं की आपल्या घरचं झाल्यानंतर मग आपण जाऊया. मी पण तसंच ठरवलं होतं. म्हटलं आपल्या घरचं उद्यापन झालं की मग मला पण बोलवलेलं होतं बऱ्याच ठिकाणी, मग तिथे मला जायचं होतं. सगळी तयारी वगैरे झाली होती. मनस्वी सोबत असली की मला काहीच टेन्शन नसतं, कारण मनस्वी सगळे हाताखाली मदत करते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. अगरबत्ती राहिली होती लावायची, पटकन तिने लगे अगरबत्ती लावली. मी म्हटलं घरात लावू नको, कारण अगरबत्तीच्या म्हणजे असं सुगंधाने पण जास्त खोकला येतो, त्यामुळे तिला म्हटलं अगरबत्ती लावून नंतर दारामध्ये लावून घे. मग तिने देवाला वगैरे ओवाळलं अगरबत्तीने. मनस्वी असले की मला टेन्शन नाही, सगळं हाताखाली मदत करते देते. आणि तिला शक्यतो हे आवडतं म्हणून मला काही असं बळजबरी तिला करावी लागत नाही. आणि तुम्हीसुद्धा मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन काही जणांनी 3ऱ्या गुरुवारीच केलं आहे. तुम्ही कोणत्या गुरुवारी केले नक्की सांगा, कारण काही अडचण असल्यामुळे काही जण 3ऱ्या गुरुवारीच करतात. तर माझी अशी काही अडचण नव्हती, त्यामुळे मी 4थ्या गुरुवारी, म्हणजे सगळे गुरुवार चांगले झाले ह्यावेळेस. मला वाटलं काही प्रॉब्लेम येतो का मध्ये, पण नाही. देवीने अशी छानपैकी शक्ती दिली की मस्तपैकी उद्यापन झालं. आणि मग सगळेजण जसे येत गेले तसं प्रत्येकीला मी हळदी कुंकू लावलं. थोड्या गप्पा झाल्या. त्यांनासुद्धा मी म्हटलं हळदी कुंकू तुम्ही लावून घ्या. मग त्यांना हे केलेलं डेकोरेशन खूप, देवीचं मांडलेलं खूप प्रत्येकाला खूप आवडलं. सगळेजण म्हणाले की खूप छान केले डेकोरेशन आणि चांगलं केले. मनस्वीचं कौतुक केलं. तुम्हीसुद्धा करता बरं का मनस्वीचं कौतुक, त्यामुळे मनस्वी खूप खुश होते आणि तिला अजून उत्साह येतो. मग प्रत्येकीला मी पोथी, एक फूल आणि शिऱ्याचा प्रसाद दिला. आमच्यामध्ये असं करतात, म्हणजे उद्यापनाला 7 सवासणी मी बोलवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जर सवासणी कोणत्या येणार असतील ना, त्यांना फक्त फळ आणि फूल आपण प्रसाद देऊ शकतो. मग इथं चहासोबत थोड्या गप्पा पण झाल्या. पोथी देवीची होती ती दिली होती मी, आणि मस्त अशा गप्पा सुरू होत्या. प्रत्येकीसोबत गप्पा मारून खूप बरं वाटलं. ह्या ताई म्हणत होत्या की मला तुम्ही बोलवता आम्हाला खूप भारी वाटतं, खूप बरं वाटतं. मी म्हटलं अहो तुम्हीसुद्धा आठवणीने येता, वेळात वेळ काढून येता, त्यामुळे मलासुद्धा खूप छान वाटतं. आणि बोलायला गप्पा सुरुवात झाली की वेळ पुरत नाही, अशा इकडच्या तिकडच्या गप्पा रंगतात. आणि तेवढाच तो क्षण असतो बरं का आपल्या लेडीजला. कुठे आपण एकमेकांच्या घरी जातो, फक्त आपल्याला दिसलं केलं आपण हसतो करतो बोलतो, तेवढ्याच ते आपल्या गप्पा होतात. आणि मनमुरात तेवढ्याच आठवणींचा पण साठा राहतो आपल्याकडे. आपण असं रोज तर कुणाच्या घरी जात नाही. आणि ह्या आमच्या शेजारच्या ताई होत्या, ह्या पण, त्यांना पण पूजा खूप आवडली. त्या नुकत्याच समोर राहायला आल्या होत्या. त्या म्हणत होत्या तुमची सोसायटी खूप चांगली आहे, म्हणजे त्यांना आवडलं की इथे छान पूजा पाठ वगैरे छान होत्या. ते एका ठिकाणी होते तर तिथे होत नव्हतं असं काही, त्यामुळे त्यांना पण भारी वाटलं. एका पाठोपाठ एक जण येत होते. काही जणींच्या घरी पण येत होते ना, त्यामुळे त्यांना इथे येण्यासाठी उशीर होत होता. मग प्रत्येकीसोबत थोडं बोलणं झालं, चहा झाला, गप्पा झाल्या, त्यामुळे बरं वाटलं, मन हलकं होतं. आपण जास्त कुणाच्या घरी जात नाही, त्यामुळे आपल्याला बोलणं वगैरे होत नाही, वेळ मिळत नाही, त्यामुळे छान वाटतं. हे आमच्या वरच्या ताई आहेत बरं का. आता ह्या सगळ्या ज्या आहेत माझ्या काही माझ्या शेजारीसुद्धा आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा आहेत बरं का. आणि आजच्या दिवशी ना काही ठिकाणी हळदी कुंकू पण करतात. म्हणजे ह्या ताई आहेत का नाही, ह्यांच्याकडे हळदी कुंकूसुद्धा असतं. म्हणजे आपल्याकडे कसं, म्हणजे आमच्या भागात म्हटलं तरी पंढरपूर भागात तर आमच्याकडे जे हळदी कुंकू आहे ना ते संक्रांतीच्या दिवशीच करतात, किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी, किंवा त्या महिन्याभरात कधीही करू शकतात. पण काय भागामध्ये शेवटचा गुरुवार असतो की नाही उद्यापनाचा, तर आजच्या दिवशीच उद्यापन पण करतात आणि हळदी कुंकू पण करतात. म्हणजे वाण देऊन टाकतात आजच्याच दिवशी.
ह्या ताईंच्या की नाही एक होत्या ननंदबाई आणि एक होत्या सासूबाई. त्यांना मी म्हटलं आता तुम्ही डायरेक्ट यूट्यूबमध्ये जाणार आहे, हाय करा म्हटलं. त्यांनीसुद्धा हाय केलं. आणि ह्या ताईसुद्धा सगळ्या शेवटी आल्या होत्या, आमच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांनासुद्धा हे डेकोरेशन आणि माझे केलेले व्हिडिओ खूप आवडतात, लाईकसुद्धा करतात. त्यांना खूप भारी वाटतं की तुम्ही छान व्हिडिओ करता, एवढा वेळ कसा काय मिळतो तुम्हाला. अशी जर पोचपावती मिळाली की नाही तर खूप भारी वाटतं मला पण. आणि अजून असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येतं आणि मनाला एक छान वाटतं की चला आपले व्हिडिओ लोकांना आवडतात आहे आणि आपण बनवले पाहिजे. आणि आता इथे चर्चा चालली होती आमच्या एका वेगळ्याच विषयावरती. इथे तुम्हाला दिसत असेल ड्रेस घालून आले ते ह्या ताई. तर ह्यांच्या बिल्डिंगमध्ये काय झालं माहिती आहे तुम्हाला, पद्मावती नगरमध्ये आजच्याच दिवशी बरं का की त्यांच्या एका विंगमध्ये गॅसचा स्फोट झाला का कोणीतरी AC चा स्फोट झाला असं म्हणत होते. आणि एक मुलगा आणि आई दोघंच होते आणि ते खूप भाजले गेले. त्यामुळे त्यांच्याच विंगमध्ये असल्यामुळे ते खूप खूप घाबरलेल्या होत्या. तर मला पण वाटलं त्या येणार नाही, कारण नेमकं संध्याकाळी 6 वाजताच झालं होतं. तर मी पण म्हटलं येतात का नाही, पण त्या आल्या आणि त्यांनी ते म्हणाले की इथं आल्यामुळे मला खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. त्यांना खूप भीती वाटत होती आणि इथे आल्यानंतर जरा बसल्यानंतर त्यांना बरं वाटलं, कारण अचानकच स्फोट झाला होता आणि तो पण आजच्याच दिवशी झाला होता. त्यामुळे खूप मी पण घाबरले की बाबा कसं काय अचानक असा स्फोट झाला. मग म्हटलं काही घाबरू नका, काही चिंता करू नका. आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. देवीच्या पाया वगैरे पडल्या. हे बघा मी अशा प्रकारे मांडून देत असते प्रत्येकीला. आणि मग त्यांना ते पाया पडल्यानंतर खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. ते म्हणले बरं झालं मी इथे आले. हे त्यांच्या डोक्यातून ते जातच नव्हतं की हे असं झालं तसं झालं. म्हणजे ते खूपच घाबरले होते आणि घाबरणारच, कारण एवढी मोठी प्रचंड आग लागलेली. मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन, तो माझ्याकडे आहे. एका ताईने मला पाठवला होता की कशा प्रकारे आग लागली होती. अग्निशमन दल पण त्वरित पोचलं होतं, पण खूपच गंभीर जखमी झाले होते ते आई आणि मूल. आणि नको व्हायला होतं असं, पण ते झालं. आता कशामुळे झालं ते नेमकं कारण अजून काही कळलेलं नाही आहे. आपल्या परंपरा, आपली संस्कृती आणि एकत्र येण्याचा हा आनंद शब्दात सांगता येत नाही बरं का. देवीच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान राहो हीच प्रार्थना. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.